राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज मार्केटवाडीमध्ये भेट देणार आहेत। सकाळी 10 वाजता शरद पवार मार्केटवाडीमध्ये पोहोचतील आणि तिथे जागोजागी पवारांच्या स्वागताचे बॅनर्स लावण्यात आलेत। ईव्हीएमला विरोध करत मार्केटवाडी गावानं बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची तयारी केली होती, मात्र प्रशासनाने परवानगी दिली नाहीये, त्यामुळे बॅलेटवर मतदान घेता आलं नाही। त्यानंतर आता राहुल गांधी मार्केटवाडीला भेट देणार आहेत आणि मार्केटवाडीच्या ग्रामस्थांवर बंदीचं कारण नक्की काय आहे असा सवाल काल झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवारांनी उपस्थित केला होता। मार्केटवाडीमध्ये आज शरद पवार भेट देणार आहेत। ईव्हीएम हटाओ देश बचाओ अशा पद्धतीचे बॅनर लावण्यात आलेले आहेत। मार्केटवाडीमध्ये स्वागताचे बॅनर्स लावण्यात आलेले आहेत, शरद पवारांच्या स्वागताचे बॅनर्स। आणि आता पुन्हा एकदा मार्केटवाडीमध्ये ईव्हीएम वरनं वातावरण तापण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। गेल्याच आठवड्यामध्ये मार्केटवाडीच्या ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर मतदानाचा निर्धार केला होता। दरम्यान त्यांनी बॅलेट पेपरवर मतदानासाठी एकत्र येत संपूर्ण प्रक्रिया सुरू सुद्धा केली होती, मात्र प्रशासनाने दबाव दिला आणि त्यामुळे ही प्रक्रिया बंद पाडण्यात आली। मतदान झालं नाही आणि त्यानंतर आता शरद पवार मार्केटवाडीमध्ये जाऊन या सर्व ग्रामस्थांची भेट घेणार आहेत। मार्केटवाडीतून थेट आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांनी, पाहूयात। ईव्हीएमच्या विरोधात बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा प्रयत्न केल्यामुळे देशाच्या नकाशावर चर्चेत आलेलं मार्केटवाडी गावामध्ये आज शरद पवार भेट देणार आहेत। मार्केटवाडीमध्ये शरद पवार यांच्या भेटीची तयारी करण्यात आलेली आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतो, शरद पवार यांच्यासाठी स्टेज टाकण्यात आलेला आहे, बॅरिकेडिंग करण्यात आलेला आहे, एक छोटा मंडप टाकण्यात आलेला आहे आणि याच ठिकाणी शरद पवार मार्केटवाडी ग्रामस्थांशी संवाद साधतील, त्यांच्याशी चर्चा करतील। ईव्हीएम हटाओ देश बचाओ अशा आशयाचा आणि असेच बॅनर या मार्केटवाडी गावात येणाऱ्या रस्त्यांवरती अनेक ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। देवेंद्र फडणवीस यांचा, राम सातपुते आणि देवेंद्र फडणवीस यांचा फोटो आहे आणि त्यावरती मतदार 1003 असं लिहिण्यात आलेलं आहे आणि समस्त ग्रामस्थ मार्केटवाडी असं त्यावरती उल्लेख आहे। मात्र बॅलेट पेपरवरती मतदान घेण्याचा प्रयत्न केल्यानं हे गाव देशामध्ये चर्चेत आलेलं होतं आणि त्या ठिकाणी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार भेट देत आहेत। कॅमेरामन सुमित भोसलेसह नितीन पाटणकर, साम टीव्ही न्यूज, माळशिरस, सोलापूर।